औदुंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराची कथा. औदुंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराबाबत काही कथा सांगितल्या जातात. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे दैत्य हिरण्यकश्यपू मदोन्मत्त झाला होता. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद विष्णू भक्त होता. यामुळे हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विविध पद्धतींनी त्रास दिले. मात्र श्री विष्णूंची कृपा कायम त्यावर राहिली. अखेर श्री विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करत हिरण्यकश्यपूचा वध केला. त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होते ते त्या नरसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरले. त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. ती भयंकर तापली होती. तेव्हा महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व नरसिंहांना त्या फळांत आपली नखे खूप सावयाला सांगितले. त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नरसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला. उग्र रूप नरसिंह शांत झाले. तेव्हा लक्ष्मीवर श्री विष्णू प्रसन्न झालेच, परंतु औदुंबरालाही शुभाशीर्वाद दिले.